नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या अशा बॉर्डर डिझाइन आयडियाज बघणार आहोत। या बॉर्डर डिझाइन आयडियाज आपण मंडाला डिझाइन वापरून तयार करणार आहोत। सगळ्यात आधी मी ब्रश पेन वापरते कलरिंगसाठी। तुम्ही इकडे कलर पेन्सिल किंवा तुमच्याकडे साधे स्केच पेन्स जरी असले वेगवेगळ्या कलरचे ते देखील तुम्ही वापरू शकता, नाहीतर तुम्ही डायरेक्टली पेंट वापरू शकता। मी इकडे ब्रश पेन वापरलेले आहेत। तुम्ही कुठल्याही कंपनीचे ब्रश पेन वापरू शकता। लोकल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन तुम्हाला अशा प्रकारचे ब्रश पेन मिळू शकतात। सगळ्यात पहिली जी बॉर्डर डिझाइन आहे तर त्यामध्ये मी सेमी सर्कलचा वापर केलेला आहे आणि आतल्या बाजूनी मी बाउंड्री तयार केली आहे आणि त्याच्यामध्ये फ्लोरल पॅटर्न म्हणजेच सेमी सर्कलमध्ये आपण ज्या पद्धतीने फ्लोरल डिझाइन काढतो तर तसं मी हाफ फ्लॉवर इकडे काढणार आहे आणि दोन सर्कलच्या मधून दोन छोट्या साईजचे सेमी सर्कल आणि त्याच्यावरती 3 राउंडेड पेटल्स आपण काढणार आहोत आणि त्या 3 राउंडेड पेटल्सच्या मध्ये सुद्धा आपण एक छोट्या साईजचा सर्कल मी इकडे काढतीये आणि या सगळ्याला वरून आपण एक बाउंड्री काढणार आहोत। हेच डिझाइन आपण रिपीट करणार आहोत। 3 राउंडेड पेटल्सचं जे आपण फूल केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठी राउंडेड पेटल आणि दोन्ही बाजूंना स्वर्ल पॅटर्न मी काढलेला आहे। अशा पद्धतीचं फ्लोरल डिझाइन खूप सुंदर दिसतं आणि अशाच पद्धतीने आपण हे डिझाइन बॉर्डर डिझाइनमध्ये पण वापरू शकतो। दुसरी बॉर्डर डिझाइन आयडिया जी आहे त्यासाठी मी पॉइंटेड पेटल्स वापरलेले आहेत। त्याच्या आतल्या बाजूला मी पुन्हा एकदा पॉइंटेड पेटल काढलेला आहे आणि या डिझाइनमध्ये आपण राउंडेड पेटल्स काढणार आहोत। एकूण 5 राउंडेड पेटल्स मी काढलेले आहेत। सगळ्यात मध्ये एक मोठं राउंडेड पेटल आणि दोन्ही बाजूंना 2-2 छोट्या साईजचे राउंडेड पेटल्स काढली आहेत आणि आता या 2 राउंडेड पेटल्सच्या मध्ये एक छोटा ट्रायंगल तयार होतो, तो आपण या ब्लॅक कलर पेननी फिल करणार आहोत। प्रत्येक राउंडेड पेटलच्या मध्ये एक छोटा सर्कल आणि त्यावरनं एक छोटी बाउंड्री तयार करणार आहोत। तिसऱ्या डिझाइनसाठी मी अल्टरनेट कॉम्बिनेशन वापरलेलं आहे, राउंडेड पेटल आणि पॉइंटेड पेटलचं। मोठ्या साईजमध्ये आपण हे आधी काढून घेणार आहोत दोन्ही अल्टरनेट कॉम्बिनेशन वापरून आणि त्याच्या आतल्या बाजूला राउंडेड पेटलसाठी मी फक्त एक बाउंड्री तयार केली सेमी सर्कलची आणि स्लांटिंग लाईन्स काढलेल्या आहेत। पॉइंटेड पेटलसाठी मात्र मी स्वर्ल पॅटर्न वापरलेला आहे, राउंडेड पेटल्स वापरलेले आहेत आणि पुन्हा एकदा लाईन्सचा वापर केलेला आहे। तिसऱ्या बॉर्डर डिझाइन आयडियासाठी मी ट्रायंगल आणि पॉइंटेड पेटल वापरलाय। आता ट्रायंगल हा जो शेप आहे तो खास करून आपण बॉर्डर डिझाइनमध्ये वापरू शकतो आणि या अशा पद्धतीच्या बॉर्डर डिझाईन्समध्ये ट्रायंग्युलर शेप खूप छान दिसतात। त्याच्यामध्ये मी राईट साईडला कॉर्नरला आधी एक स्वर्ल पॅटर्न काढलाय आणि त्यातून एक 3 राउंडेड पेटलचं एक फूल तयार केलेलं आहे आणि पॉइंटेड पेटलसाठी मी दोन्ही बाजूंनी स्लांटिंग लाईन्स काढलेल्या आहेत आणि मधून ते डिवाइड केलेलं आहे एका छोट्या लाईननी। आणि सगळ्यात लास्ट जी बॉर्डर डिझाइन आयडिया आहे तर त्यामध्ये आपण एक एलिमेंट वापरलेला आहे, नेचर एलिमेंट म्हणजेच एक लीफ शेप मी इकडे काढलेला आहे आणि तो लीफ शेप काढल्यानंतर त्याच्या साईडनी मी हाफ सेमी सर्कल पॅटर्न जसा असतो तर तसा मी इकडे काढला आहे आणि आतल्या बाजूनी मी स्वर्ल पॅटर्न, राउंडेड पेटल्स असे काही पॅटर्न्स वापरलेले आहेत। एक खास टिप सांगते ती म्हणजे या 5ही बॉर्डर डिझाइन आयडियाज छान दिसण्याचं कारण म्हणजे कलर कॉम्बिनेशन। बॉर्डर डिझाइन करण्यासाठी तुम्ही जेवढे ब्राईट कलर्स वापराल तेवढं तुमचं डिझाइन, तुमचं आर्टवर्क खूप छान आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल। आणि अशा पद्धतीने एकूण 5 बॉर्डर डिझाइन आयडियाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।